आणि राज्य मंत्रिमंडळ. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य सांगा बरं? 167. किती कर्तव्य आहेत रे? 3 कर्तव्य आहेत. कोणती कोणती? कोणती कोणती? राज्याच्या प्रशासनाची माहिती कमी करू. हॅलो हॅलो. राज्याच्या प्रशासनाची माहिती कुणाला कळवणं? राज्यपालांना. आणि राज्यपालांनी मागितल्यानंतर राज्याच्या प्रशासनाची माहिती देणं आणि एखाद्या मंत्र्याचा निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विचारात ठेवणं जर राज्यपालांनी कळवलं तर. आठवलं? 163 आणि 164. 164 मध्ये किती प्रोव्हिजन्स आहेत? 5. आणि इथे किती आहेत? 3. कशा संदर्भात? सीएम आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भात. माहित आहे? इथे पहिली प्रोव्हिजन कुठले आहे? पहिली, दुसरी, तिसरी. राज्यपालांना 6 वर्षाला देण्यासाठी सीएमच्या नेतृत्वाखाली 1 मंत्रिमंडळ. 2 राज्यपालांचे स्वेच्छाधिकार. आणि 3 सीएम आणि मंत्रिमंडळानं राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याची न्यायालय चौकशी होणार नाही. इथं तेच पहिल्यांदा नियुक्ती प्लस वैयक्तिक जबाबदारी, 2 सामूहिक जबाबदारी, 3 शपथ, 4 6 महिन्याची अपात्रता आणि 5 वेतन व भत्ते. आठवलं का? ओके. 166 काय? 166 राज्य शासनाचं कामकाज. पलीकडे काय बघा इकडं? मुख्यमंत्र्यासहित असतं का मुख्यमंत्री व्यतिरिक्त असतं रे? हा, मुख्यमंत्र्याला धरून राज्य मंत्रिमंडळाचा आकार ठरवला जातो ना, का मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त असतो? मुख्यमंत्र्यासहित विधानसभेच्या 15% किंवा मिनिमम किती? मुख्यमंत्र्यासहित 12. इथं व्यतिरिक्त व्यतिरिक्त शब्द आलाय बघा. व्यतिरिक्त व्यतिरिक्त म्हणून दोन्ही चुकीचे असतील. ह्याचा कलम किती असेल? 164(1)(a). घटना दुरुस्ती 91/2003. बरोबर का? हा एवढा इथं 164 वर प्रश्न आला. एवढा 164 आपण इथंच घेतला. आता 164 कुठे? 5 क्लॉज बघितलेले. आता 5 क्लॉज बघितलेले बघा बर. मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल. आहे का? हे पहिलाच क्लॉज आहे. राज्याच्या प्रशासनासंदर्भात मंत्रिपरिषद सगळे निर्णय राज्यपालांना कळवणं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. 167 विचारलंय कोणतं? 164 मध्ये आहेत आहेत विचारलंय का? हा, मग हे बी आहे का? बी कुठे आहे? 167 आताच बघितलं आपण 167 वर. चला बी कुठे आहे? बी इथं आहे. बी इथं आहे. बी इथं. उत्तर एसीडी. बरोबर का? बघा बर. मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामोजिक करायला जबाबदार असेल. बरोबर आहे का? हे कितवा क्लॉज आहे? दुसरा. हा कितवा क्लॉज आहे? पहिला. संख्या किती आहे इथं? 1 ये सगळं. महाधिवक्त्यावर बघा बर. महाधिवक्त्याची निवड कोण करत असतात? राज्यपाल. कलम किती आहे? 165. बरोबर का? इथं बघा बरं 165 बघा. परत लगेच कलम विचारलाय का? कोण आहे? लगेच असत्य विचारलंय महाधिवक्त्याबद्दल. बघा बरं. असत्य असत्य विचारलंय. असत्य असत्य विचारलंय. असत्य पहिलेच आहे बघा. राष्ट्रपती करतात नियुक्ती म्हणलंय. कोण करतात रे? बघा नुसते प्रश्न जरी बघितले ना शेवटच्या काळात तरी तुम्हाला पॉलिटीचे मार्क्स येतात. नुसते प्रश्न बघितले तरी. तेच 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 फिरवून असतं परीक्षेला. नुसते शेवटच्या टप्प्यात प्रश्न बघायचे. कळते? राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबी राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी नेमून दिले कायदेशीर वैशिष्ट्य असलेली इतर कर्तव्य ते पार पडतात. संविधान किंवा इतर कोणत्या कायद्याने त्यांना दिलेले कार्य पार पडतात. 100% बरोबर आहे ते. हे बघा महाधिवक्त्याचं कलम 177 आताच आपण बघितलं. 194 बघितलं का आपण? ते त्याच आहे कलम 177. हे 3 कलम महाधिवक्त्याचीच आहेत बघा तुम्ही. राज्य विधिमंडळाच्या कामकाजाबाबत त्याच्या पावर, कामकाजात भाग घेणं, बोलणं, भाषण करणं, मतदान न करणं, हे सगळं 177 मध्ये आहे. 194 मध्ये त्याचं राज्य विधिमंडळ सदस्यांप्रमाणे त्याला विशेष अधिकार आहेत 194 कलमामध्ये. आणि 197 कलम काय आहे? तिकडं 196 197 आठवलं का?
विशिष्ट कालावधीनंतर विधेयक पारित करण्यासंदर्भात विधानसभेच्या अंतिम पावर. कारण राज्यामध्ये कलम 108 ला पावर हे कलम आहे. 108 मध्ये जॉईंट सिटिंग आहे, राज्यामध्ये जॉईंट सिटिंग नाही. विधेयक पारित करण्यासंदर्भात कुणाला पावर आहेत? विधानसभेला. कुठलं कलम आहे? 197. समजलं? 197 कलम. जसं केंद्रात 108 आहे त्याला पॅरलल राज्यामध्ये 197. इथं जॉईंट सिटिंग आहे, इथं मतभेद निर्माण झाले तर विधेयक पारित करण्यासंदर्भात पावर विधानसभेला अंतिम आहे, राज्यात जॉईंट सिटिंग नसते. 197 कलम. राज्याच्या महाधिवक्त्यासंदर्भात खालीपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बघा बर. ते राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा. मंत्री परिषद का रे? नाही. कोण रे? राज्यपाल. त्याचे मानधन राज्यमंडळ ठरवतं का राज्यपाल ठरवतात? राज्यपाल. ते राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. शकतो का रे? नाही शकत. त्याला खाजगी वकील करायला परवानगी आहे, पण जर समोर राज्य सरकार असेल तर त्याला खाजगी वकील करता येत नाही. म्हणून काय विचारलंय? बरोबर. बरोबर काय? एकही नाही बरोबर. बरोबर का? पोस्टमार्टम करून टाका. राज्याच्या महाधिवक्त्यासंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असेल त्याच्यावर असली पाहिजे. बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास का रे मिळणारे सर्व विशेष अधिकार उच्च न्यायालयाच्या का? आताच वर बघितलं की राज्य विधिमंडळ, राज्य विधिमंडळ कलम 194 नाही बघितलं? इथं ब चुकला का? हायकोर्टाप्रमाणे मिळतात का राज्य विधिमंडळाप्रमाणे मिळतात विशेष अधिकार? मग ब चुकला का? ब कुठं कुठं आहे? बैताय बैताय बैताय. फक्त ए बरोबर आहे सर. बाकी संविधानात कुठल्या प्रोव्हिजन नाहीत ह्या त्याच्या. काय 62? काय 62? त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा 62 5 आहे काय कार्यकाळ? राज्यपालाची मर्जी हा कार्यकाळ आहे. हायकोर्टाच्या फक्त पात्रता इकडे घेतल्यात, हायकोर्टाच्या तरतुदी इकडे नाही घेतल्या. समजताय का? संपत आला आता. कशाला थोड्यासाठी आला? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन, त्याचे मानधन कोण ठरवत आहेत? राज्यपालच ठरवत आहेत. हायकोर्टाच्या इकडे पात्रता येत आहे, हायकोर्टाच्या इकडे फक्त पात्रता आलेत. हायकोर्टासारखं मानधन, हायकोर्टासारखं त्याचं रिटायरमेंटचं वय इकडे आलेलं नाही. ते सगळे राज्यपाल ठरवत आहेत. त्याच्या पात्रता फक्त संविधानात सांगितल्यात, बाकी कुठल्याच गोष्टी संविधानात नाही सांगितल्या. सगळ्या राज्यपालाला अधिकार आहेत. पात्रता सोडल्या तर बाकी सगळ्या पावर राज्यपालाकडे आहेत. हे डोक्यात ठेवा. पात्रता फक्त संविधानात सांगितल्यात. समजलं का? हा. राज्याचा महाधिवक्ता राजीनामा कोणाकडे देतात? समाधान कोकाड्याकडे. बघा हाय काय ऑप्शन मध्ये नाही, यापैकी नाही पाहिजे होतं. मग हाय तर 2 नंबरला आहे. पार्लमेंट. भारतीय संसदेबाबत खाली कोणते विधान बरोबर आहेत? बरोबर आहेत. बघा, स्वातंत्र्याची एक सदनी होती. हो, एक सदनी म्हणजे कोण? आपली ही संविधान सभा. कारण संविधान सभा हेच आपल्या देशाचं काय होतं? पहिली कायदेमंडळ होती आणि ती एक सदनीच होती. राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ बघा, आपली जशी राज्यसभा तशी अमेरिकेची कोण? सिनेट. आणि दोघांचा सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष आहे? 6. हे बरोबर आहे. विचारलंय काय? बरोबर. बरोबर दोन्ही पण आहे. लोकलेखा समितीमध्ये 7 राज्यसभेचे सदस्य असतात. 7 असतात का रे? हा, लोकलेखा समितीमध्ये 7 राज्यसभेचे सदस्य असतात. बरोबर आहे की? एकूण सदस्य 22 असतात. 22 पैकी 15 लोकसभेचे, 7 राज्यसभेचे. बरोबर का? बरोबर आहे. लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात अशी तरतूद आहे का? संकेत असा आहे, संकेत. विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा नियम नाही, संकेत आहे, संकेत. बरोबर काय? फक्त हिची शिफारस कोणी केली? लोकलेखा समितीची शिफारस कोणी केली? असत्य. हा, ब. ह्याची शिफारस कोणी केली? ही कुठून आली समिती? 1919च्या कायद्यातनं. कधी आली? 1921 ला. सगळ्यात जुनी समिती आहे. पुढची कुठली? अंदाज समिती. 1950. अंदाज कोणी केली त्याची शिफारस? जॉन मथाई. पुढची 64 उपक्रम समिती. कोणी शिफारस केली? कृष्ण मेनन.
पुढच्या समित्या पण लक्षात ठेवा. अंदाज समितीमध्ये 30 सदस्य सर्वच्या सर्व लोकसभेचे. उपक्रम समितीमध्ये सेम हा पॅटर्न 15-7. समजतंय का? हे अनुसूचित जमातीचे कुठले राखीव जागा आहेत ते ओडिशामध्ये आहेत बघा. बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये फक्त SC साठी आहेत आणि ओडिशामध्ये SC ST दोघांसाठी आहेत. काय एवढं गरज नाही. बघा मला सांगा, सध्या राज्यसभेमध्ये किती केंद्रशासित प्रदेशाला प्रतिनिधित्व आहे? 3. कोण? दिल्लीच्या किती आहेत? 3. पुदुच्चेरीची किती आहे? 1. आणि जम्मू आणि काश्मीरचे किती आहेत? 4. बाकी आता आपल्याकडे किती? बाकी 5 UTला राज्यसभेमध्ये जागा नाहीत का? कारण लोकसंख्या कमी आहे. बघा देशातील 7, ही जुना प्रश्न आहे, हा जुना प्रश्न आहे. देशातील 7 पैकी तर 8 घेऊ आता. 8 केंद्रशासित प्रदेश दिल्ली, पुदुच्चेरी आणि इथं आता ऍड काय करू आपण आता नव्याप्रमाणे? जम्मू आणि काश्मीर. तिघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे असं करू आता. इतर 5 हा बरोबर, इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे याचं काय रे स्पष्टीकरण आहे. कळतंय का? तेव्हाच्या हा प्रश्न 19च्या अगोदरच आहे, म्हणजे ते बरोबरच आहे. पण आता करेक्शन करून काय करू आपण? इथं 7च्या ऐवजी 8 करू आणि इथं 2च्या ऐवजी किती काय करू? 3 करू. आता 8 UT आहेत ना, वर 3 घेऊन खाली 5 घेऊ. 3ला हाय, 5ला नाही, असं करू आपण. करेक्शन करून घ्या. नवा प्रश्न. या विधेयका संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमतानं, किती विधेयक आहेत केंद्रामध्ये? 4 पैकी घटनादुरुस्ती विधेयक फक्त विशेष बहुमतानं असतं, बाकी सगळी साध्या बहुमतानं असतात. बरोबर आहे का? बघा बरं तिथं आहे का? चार पैकी फक्त हे विधेयक कसं आहे? अमेंडमेंट बिल कसं आहे? विशेष बहुमत. हे T बरोबर 50% बरोबर का? आणि अधिक P अधिक V च्या किती? 2/3 असं आहे. हे विशेष बहुमत नाही ना? हा, हे बाकी सगळे साधं बहुमत. हे साधं सगळं साधं बहुमत. राज्यामध्ये सगळी साध्या बहुमतानं, केंद्रामध्ये एक विशेष बहुमतानं, बाकी सगळी साध्या बहुमतानं. राज्यामध्ये अमेंडमेंट बिल नसतंच. राज्यामध्ये वित्त, धन आणि जनरल हे 3च असतात राज्यामध्ये, आणि 3ही साध्या बहुमतानं. केंद्रात ही 3ही साध्या बहुमतानं. बरोबर का? राज्य विधिमंडळामध्ये येऊया. राज्य घटनेतील कोणतं कलम राज्य विधिमंडळासंदर्भात आहे? कोणतं रे? 168, 169, 170, 171 हे असं. 168 मध्ये राज्य विधिमंडळाची रचना, 169 मध्ये विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करणं, 170 मध्ये विधानसभा आणि 171 मध्ये कोण? विधान परिषद. हे बघा इथं विचारलंय विधानसभेची रचना कुठल्या कलमात आहे? बघा जर इथं असं अनालिसिस केलं असतं, कधी इथं अनालिसिस केलं असतं 2024 ला. बघा इथं आहे का 170, 171, 172, 173 हे सगळं इथं अनालिसिस केलं असतं, तर बघा ग्रुप बी 2024 ला आलेला प्रश्न सुटला असता. समजतंय का? जेवढं तुम्ही अनालिसिस करायला हे करचाल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार? प्रॉब्लेम निर्माण होणार. बरोबर का? समजलं का? ठीक आहे, चलो असू द्या. ओके, हे घ्या बरं. भारत कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? किती? 170 मध्ये विधानसभा, 171 मध्ये विधान परिषद, 172 मध्ये काय? आणि 173 मध्ये पात्रता. 173 मध्ये काय? विधानसभेच्या काय? पात्रता. आणि 173 मध्ये काय? कार्यकाळ. घ्या पटपट घ्या. 172 मध्ये काय? टेन्युअर. इथं काय आहे? पात्रता. खाली बघा द्विगृही कायदे म्हणजे कुठं कुठं आहे? आम का बीज उत्तम, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. 172 मध्ये कालावधी आणि 173 मध्ये पात्रता.
170 हे तर झालंच आहे. इथं बघा बरं, कोणत्या विधान परिषद हे सभागृह नाही नाही म्हटलंय. नाही नाही बघा इथं वरच्यातच सुटेल तुम्हाला. केरळ राजस्थान इथं बघा ना, हो का इथं सुटेल तुम्हाला. हे सी चा प्रश्न आहे ना, हा 24 चा प्रश्न आहे का. बघा सी हो का, प्रश्नात प्रश्न कसे बनलेत बघा. हे आणि हे प्रश्न बघा. नीट हे PIQ चा अभ्यास करून ठेवा. परत एकदा परत 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 बघा. याचं उत्तर काय असणार आहे. कड कड बिहार कर्नाटक आहे. अर्थविधेयकाबाबत बघा, ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो नाही. खाजगी सदस्याला कुठं अधिकार आहे. विचारलंय बरोबर. हे चुकला. तिकडे असेल बघा, इलिमिनेट होते का बघा तिकडे. हा फक्त ब. समजलं का. हा म्हणजे इथं फक्त ब बरोबर आहे. क पण चुकलाय, ड पण चुकलाय. ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय म्हणता येत नाही. बरोबर. इथं बघा, एखादं विधेयक अर्थविधेयक आहे का नाही असा प्रश्न उद्भवला. राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो का. विधानसभा सभापती. आणि इथं बघा, जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयक पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभेच्या काय रे संयुक्त बैठक. संयुक्त बैठक आहे का इथं नाही. 14 दिवस इथं विधान परिषद प्रलंबित होऊ शकते. 14 दिवसानंतर ते पारित होऊन जातं. अशी प्रोव्हिजन आहे. राज्यामध्ये जॉईंट सिटिंग नाही. आता सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये 197 कलम आहे. 197 कलम विधानसभेला अंतिम पावर देतं विधेयक पारित करण्यासंदर्भात. आठवलं का. इकडं काय रे बघा, इथं प्रलंबित विधेयक. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारण रद्द होत नाही. हा सत्र समाप्ती. प्रोरोगेशन झालं काय, ऍडजॉर्नमेंट झालं काय, सत्र समाप्ती झाली काय, गृहतक उभी झाली काय, काहीच रद्द होत नाही. आठवलं का. हे बरोबर आहे. विधानसभेत विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल बघा, जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेलं नसेल ते रद्द नाही होत. रद्द कुठे होतात. विधानसभेने मंजूर केलेली आणि विधानसभेत प्रलंबित असलेली हे रद्द होतात. विधानसभेने मंजूर न केलेली विधेयक कुठे रद्द होतात. रद्द होत नाहीत. बघा विधानसभेत प्रलंबित बघा, मी ट्रिक्स दिली होती. विधानसभेत प्रलंबित म्हणल्यावर ते रद्दच होणार. रद्दच होते आहे का. मधलं काहीच बघायचं नाही. जर वाक्यात विधानसभेत प्रलंबित आलं तर रद्दच होणार. लोकसभेत प्रलंबित आलं की ते रद्दच होणार. मी ट्रिक सांगितली होती तुम्हाला. समजलंय का. यापैकी एकही नाही, सगळे बरोबर आहेत. हा विधान परिषद कशी निर्माण केली जाते. 169 कलम. फर्स्ट स्टेप काय आहे, विधानसभेचं विशेष बहुमत. आणि सेकंड स्टेप काय आहे, संसदेचं साधं बहुमत. हे म्हणजे काय, प्रेझेंट प्लस वोटिंगचं किती 2/3 बरोबर का. आणि इथं काय प्रेझेंट आणि वोटिंगचं किती 50%. बरोबर का. चला, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेनं काय रे 2/3 बहुमतानं. बरोबर का. बघा, आणि विधान परिषद निर्माण करण्यासाठी 2/3 बहुमत संसदेत. 2/3 कुठं, निम्म्यापेक्षा जास्त. बरोबर का. म्हणून बरोबर काय रे फक्त क्लिअर झालं का. एवढे स्थापना होऊन किती वर्ष झाली पूर्ण. ओडिशा कधीच आहे. ओडिशा 1 नोव्हेंबर 1956 आहे. 2016 साली स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाली. आ अरे 2016 साली किती वर्ष पूर्ण झाली त्याला असं म्हणतंय. ऐंशी वर्ष ना. ह्याच्यात 80 प्लस करू आपण. 80 6च 6 8 आणि 5 किती झाला. किती झालं 13. नाही 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 80 80 80 मोजून आपण. नाही नाही सॉरी 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 ना. हा थांब 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 थांब. बरोबर का. 16चं किती नाही नाही 6
इथं 6 6, 8 आणि 5 किती? 13, 13चं 3. चुकतंय काय काय आपलं? चुकतंय की. 1 नोव्हेंबर 2056 ला, 56 ला झाला तो 56. 2016 साली ओडिशी स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाली? तसं नाही, 1 नोव्हेंबर 56 पासून मोजा की. म्हणजे 80 80 80 बघा ना, 80 6, 8 आणि 5 13. चला 1 0. 60. मग तेच म्हणतोय तुम्हाला. असं आहे. 56. छत्तीस कसं काय? तसं नाही, कारण ही 1950 ला, 1950 पैकी 1950 ला होते ना, त्याच्यात 29 राज्य. ह्याची पुनर्रचना करून हा 56 ला बनला ना. बरोबर का? ओडिशा 1 एप्रिल 1900. आपण कसं काय ओडिशा पूर्व प्रांत म्हणत, ओडिशा प्रांत, ओडिशा प्रांत म्हणत ते. अरे पण 1936 ला आपल्याकडे राज्य नव्हते, प्रांत होते ना. 36 ला प्रांत होते ना, तो राज्यच नव्हतं ना, प्रांत होत, प्रांत. आ असं म्हणतोय मी तुम्हाला. काय लॉजिक होतं त्याच्या पाठीमागे काय माहित. ते सांगतो ना. आता 36 राज्य, राज्य स्थापना झालं 56 ला ना. असं मग तसं तर मग तसं तुम्ही बॉम्बे प्रांत म्हणून मोजत असाल तर बरोबर असेल बघा. आता बॉम्बे प्रांत आपला, आता जर ही राज्य म्हणून, राज्य इकडे बघा ना, हे राज्य म्हणून विचारलंय. हे राज्य म्हणून विचारलंय. ओडिशा स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाले राज्य म्हणून. आता आपला बॉम्बेचं, बॉम्बे विधानसभा ही 37 पासून मोजतो बरोबर का, बॉम्बे प्रांताची. तसं म्हणतोय मी. 36 ला काय लॉजिक होतं काहीच माहित नाही. 36 पासून मोजलंय मी, तेच तुम्हाला म्हणतोय. नाही तसं नाही, पण ही 36 लॉजिक काय दिलं ते काही मला कळालं नाही. मी त्याचा अजून थोडा अभ्यास करतो वाटलंच तर. सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आतापर्यंत प्रश्न येत होता, सुप्रीम कोर्टाचे सदस्यांका कोण ठरवते? संसद. पण आता विचारलं कुठल्या प्रक्रियेनं? साध्या बहुमतानं. असं.
बरोबर. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय? कुठलं रे? 215. बरोबर का? कुठे? 215. काय काय वेळेस कलम हे पण आहेत बरं का. 215. 216 मध्ये काय आहे? 216 मध्ये काय? 216 मध्ये काय? 216 मध्ये काय? न्यायाधीश रचना रचना रचना. हा, एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील एवढे इतर न्यायाधीश असे. 217 मध्ये काय आहे? नियुक्ती, पदावधी वगैरे सगळं ते 217 मध्ये. आणि 218 मध्ये काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या काही तरतुदी ह्या हायकोर्टाला लागू केल्या जातात 218व्या कलमानुसार. भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालीपैकी कोणतं विधान बरोबर नाही? उच्च न्यायालय जनहिताची कशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात? हो. 226 नुसार सुप्रीम कोर्ट, 226 नुसार हायकोर्ट असं. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात? हो. राज्याचे राज्यपाल करत नाहीत. मग हे जर बरोबर असेल तर मग हे चुकलं असं. निवृत्तीचं वय 62 आहे, पण पूर्वी 60 होतं. 60चं 62 केलं. अमेंडमेंट 1563. लगेच तिथलं तिथं सगळं करून घ्यायचं. सर्वसाधारण राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि काय रे? राष्ट्रपती ठरवतील. हा, हे कलम 216 मध्ये असं मला म्हणायचं होतं. स्ट्रक्चर ऑफ हायकोर्ट. स्ट्रक्चर ऑफ हायकोर्ट कळतंय का? चला ओके घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय तरतूद आहे. 214 कलम. उच्च न्यायालय असलेला दिल्ली हा एकमेव युटी आहे. तेव्हा बरोबर आहे होता, पण आता दिल्लीच्या जोडीला आता जम्मू काश्मीर पण ऍड झालाय. भारताची स्थापना 1862 हो 1861च्या कायद्याने झाली ना. 3 झाली ना, 1 2 3. पहिलं कोटला रे? पहिलं कोलकाता, दुसरं बॉम्बे आणि तिसरं कोटला रे? मद्रास. ओके. कोलकाता कधी झालं? कोलकाता झालंय 1 जुलै 1862. बॉम्बे 14 ऑगस्ट 1862 आणि मद्रास 15 ऑगस्ट 1862. आणि अलाहाबाद चौथा आहे. हो, अलाहाबाद चौथा आहे 17 मार्च 1866 ला. हे चौथं 17 मार्च 1866. बरोबर का? हे कोलकाता, हे बॉम्बे आणि हे मद्रास. हे कोलकाता, हे बॉम्बे आणि ही मद्रास. CBM. 1 जुलै 62, 14 ऑगस्ट 62, 15 ऑगस्ट 1862 आणि हे 17 मार्च 1866 चौथं. म्हणून सगळी बरोबर असतील. बरोबर का? पण आज जर बघितलं तर आज बी चुकलं, पण तेव्हा बी बरोबर होता. आज बी चुकला. खाली विधान विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या काळासाठी तात्पुरते न्यायाधीश. हो, तात्पुरते न्यायाधीश. कोण नेमतं तात्पुरते न्यायाधीश? अतिरिक्त न्यायाधीश कोण नेमतं? राष्ट्रपती. दिले तिथं राष्ट्रपती. अतिरिक्त न्यायाधीश राष्ट्रपती. कुठला कलम आहे रे? 224. अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 2 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष. जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशास तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे तत्व आपल्या पदाधिकारी राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश. प्रभारी न्यायाधीश कुठला कलम आहे? प्रभारी न्यायाधीश. प्रभारी 224च प्रभारी न्यायाधीशाचा पण कलम आहे. मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त. मुख्य न्यायाधीश म्हणजे 223 आलं ना मग. नाही काय हे इथं व्यतिरिक्त म्हणलंय. इतर न्यायाधीश. हा, त्याला तदर्थ न्यायाधीश म्हणतात. बरोबर का? हा, हे तदर्थ न्यायाधीशाबद्दल बोललोय. हे पण कुठल्या कलमात आहेत? 224. आणि हे पण कोण नेमतं? राष्ट्रपतीच. बरोबर आहे. बी पण बरोबर आहे.
अतिरिक्त न्यायाधीश असो किंवा प्रभारी न्यायाधीश असो त्याला तदर्थ न्यायाधीश म्हणतात. वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहतात. नाही मित्रांनो, बघा हा जो तदर्थ न्यायाधीश आहे किंवा अतिरिक्त न्यायाधीश आहे, अतिरिक्त न्यायाधीश 2 वर्षासाठी राहतो किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आणि हा प्रभारी न्यायाधीश जो आहे ह्याचा कार्यकाळ फिक्स नाही, हा 62 वर्षापर्यंत राहतो. अतिरिक्त न्यायाधीश 2 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष आणि प्रभारी न्यायाधीश हा 62 वर्ष. दोघांसाठी तर 65 वर्ष दिले त्यांनी. तेवढं ते लॉजिक लावलं तरी हे चुकलं. हायकोर्टासाठी 62 वय आहे ना, तरी चुकलं ते. हायकोर्टाला 62 आहे ना, इथे किती दिलंय 65. हे जरी माहित नसलं तरी याच्यावरनं बी चुकतंय ते. विचारलंय काय बरोबर. सी कुठं आहे, सी इथं आहे, सी इथं आहे. आता दोघांपैकी एक रिस्क घ्यायची होती, ए किंवा बी. आता कळालं का? एवढं जरी माहित होतं ना, इथं हायकोर्टाचं 62 आहे, इथं सुप्रीम कोर्टाचं 65 आहे. हायकोर्टाचं वाक्य आहे त्यामुळे हे वाक्य चुकलेलं असणार. मग सी इथं घालवला, सी इथं घालवला. ए ए बी ओळचे तर तुम्हाला ऑलरेडी 2 माहितच पाहिजे, ते अभ्यासाचा भाग आहेत. असं जिल्हा न्यायालयासाठी सांगा, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कुठल्या कलमात असते? 233. आणि कोण करतात ते? राज्याचे राज्यपाल. पात्रता सांगा, पात्रता काय? पात्रता 7 वर्ष वकिली, हायकोर्टाने शिफारस आणि केंद्र किंवा राज्याच्या सेवेत नसला पाहिजे. 3 पात्रता आहेत इथं, 3 पात्रता आहेत. तीन पात्रता आहेत. सरकारी आयोग 83 ला कोण? सुब्रमण्यम नव्हते. सुब्रमण्यम नव्हते. सुब्रमण्यम हे सचिव होते, सचिव. आणि हे 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 अध्यक्ष होते सरकारी या, आणि हे दोघं त्याचे कोण होते? सदस्य. 9 जून 1983. सरकारी आयोग यासाठी अनुकूल होते, राज्यपाल पद रद्द करावं. नाही रे बाबा, अखिल भारतीय सेवा हे तर म्हणलं प्रबळ करा, हे स्थापन करा म्हणलं, स्थापना. या कुठल्यासाठी ते अनुकूल नव्हते, हे सगळं असावं यासाठी ते आग्रही होते. मला सांगा, संसद राज्य सूचीतील विषयावर किती परिस्थितीत कायदा करते? 5. माहित आहे ना? 5 5 5. पहिले किती रे? 249, 250, 252, 253, 356. 249 काय रे? राज्यसभेचा ठराव. 250 काय रे? 250 250 250 नॅशनल इमर्जन्सी. इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांचा ठराव. आणि इथं काय आहे? आंतरराष्ट्रीय करार. आणि हे काय आहे? प्रेसिडेंट रूल. 5. इथं कसा विचारलाय? राष्ट्रहितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे, पण तो कोणी ठराव मंजूर केला पाहिजे? कुणी ठराव मंजूर केला पाहिजे? लोकसभेला अधिकार आहे का? नाही. राज्यसभेला अधिकार आहे का? हो, पण राज्यसभेचा कसा रे? हजर मतदानात राहून 2/3. राज्यसभेचा ठराव कसला? 2/3 बहुमताचा ठराव. बरोबर का? कलम किती यायचा? 249. बरोबर का? खालीपैकी कोणतं कलम केंद्र सरकारकडून राज्याला अनुदान देतं? किती आहे रे? 275. 270 काय आहे? टॅक्सेशनच्या संदर्भात आहे. हे कोणाच्या संदर्भात आहे? फायनान्स कमिशन. आणि हे बघा, हे 265 काय आहे? भाग 3च्या बाहेरचा हक्क. माहित आहे का? कोण सांगेल मला 265 काय? 265 काय? भाग 3च्या बाहेरचा हक्क आहे तो. काय 265? कायद्याच्या अधिकाराशिवाय कर न आकारण्याचा पार्लमेंटचा अधिकार, सॉरी कार्यकारी मंडळाचा अधिकार. हो का? आंतरराष्ट्रीय करार. आंतरराष्ट्रीय करार किती? 253. यासाठी कुठल्याही राज्याच्या संमतीची गरज नसते. पाणी वाटप पण ते कुठला रे? कलम 262. ही वसंधरा हे विचारलंय,
कर्नाटक कुठल्या कुठल्यात आहे? गोदावरीत आहे, कृष्णेत आहे, महादेव. वसुंधरा कोणा संदर्भात आहे? ओडिशा आणि आंध्र. ओडिशा आंध्र दोघांसाठी हा. कर्नाटकचा समावेश वसुंधरामध्ये नाहीये, बाकी तिन्हीत आहे तो. आणीबाणी, आणीबाणी बघा बरं. 352 ते 360 हा आहे. 356 मध्ये काय आहे? राष्ट्रपती रोड. 360 मध्ये काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी 360 मध्ये आहे होय? नाही, फायनान्शियल इमर्जन्सी आहे. FI सी चुकला. विचारलं काय बरोबर? AB. 352, 356, 360 काय? 262, 262 ही बरोबर आहे का? 352 मध्ये काय आहे? नॅशनल इमर्जन्सी. 356 मध्ये प्रेसिडेंट रूल. 360 मध्ये फायनान्शियल इमर्जन्सी. मला सांगा, राष्ट्रपती राजवट अजून एका कलमाला लागते, कुठलं? व्हेरी नाईस, 365. कॅबिनेट कुठं आली? 352 प्लस 3. कोणत्या अमेंडमेंट आली? 44वी अमेंडमेंट 1978. राष्ट्रीय आणीबाणीला कुणी? केंद्र सरकारनं का पंतप्रधानांनी? लेखी संमती का संपूर्ण कॅबिनेटनं? संपूर्ण कॅबिनेटनं. राष्ट्रीय आणीबाणीची शिफारस राष्ट्रपतीनं कोणी केली पाहिजे? संपूर्ण कॅबिनेटनं. 74 बघितला, 75 बघितला, 353 आताच बघितला. राजभाषा 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत, बरोबर का? हा. त्यापैकी कोकणी, नेपाळी, मणिपुरी, बोडो नाही. बघा हे 21 न काय टाकलं? सिंधी. 71 न काय टाकलं? कोकणी, मणिपुरी, नेपाळी. आणि 1 आणि 1 2 7 9 92 न 4 बोडो, डोगरी, मैथिली, संथली. म्हणजे ह्या कोकणी, नेपाळी ह्या 71च्या आहेत, 92च्या नाहीत. चुकला काय? बी. बरोबर काय? फक्त ए. मुन्शी अय्यंगार सूत्र भाषेच्या समस्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं यासाठी तेव्हा ते स्थापन केलं होतं. भाग 17 कशा संदर्भात आहे? 343 ते 351. 343 ते 351 राजभाषा. 343 हे काय? संघाची भाषा. 344 काय? आयोग आणि समिती भाषेसाठी. 345 काय? राज्याची भाषा. 346 काय? 2 राज्याची भाषा. 347 काय? भाषिक अल्पसंख्याक लोकांची भाषा. 348 काय? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांची भाषा. 349 काय? भाषेसाठी कायदा. 350 तक्रारीची भाषा. 350 ए मातृभाषेतून शिक्षण. 350 बी भाषिक अल्पसंख्याक अधिकारी. 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी तरतुदी. असं इथं बघा 343 संघाची भाषा बरोबर. 345 सर्वोच्च न्यायालय हे किती मध्ये आहे? हे 348 मध्ये आहे. घटक राज्याची भाषा किती मध्ये आहे? 345 मध्ये आहे. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश बरोबर आहे. म्हणजे विचारले का अयोग्य? अयोग्य काय रे? बी आणि सी. बी आणि सी कुठे आहे? 2 नंबरला. चला फास्ट घ्या रे. आलो काय? जवळ आलो. हा घटना दृष्टीच्या बाबतीत बघा.
61 अमेंडमेंट काय रे? 61 अमेंडमेंट काय? मतदानाचं वय 21 वरून 18 केलं. 44 अमेंडमेंट कशा संदर्भात आहे? 44 अमेंडमेंट इकडे काय? राष्ट्रपती उपराष्ट्रपती थांबा थांबा, इकडे इकडे घेऊ का आपण? पुढे घेतो. इकडे अर्ध तिकडे अर्ध गेलंय म्हणून मी इथंच घेतो. चला चला, अ ला 2, अ ला 2 कुठं आहे? 3 मध्ये आहे का? सॉरी सॉरी, अ ला 3, अ ला 3, अ ला 3 कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का? बर, अ ला 3, ब ला 4, 44 अमेंडमेंट. ब ला 4 काय? राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवडणुकीशी वाद सर्वोच्च न्यायालयात जातील असं सांगितलं. क ला 1, क ला 1, 41 म्हणून काय? ते राज्य लोकसेवा आयोगाचं 60 वरून 62 केलं. होय आहे ते. आणि ड ला 2, 73 अमेंडमेंट. हा ओके. आणि पक्षांतर बंदी कायदा 52वी घटना दुरुस्ती 1985, 52वी अमेंडमेंट 1985, बरोबर का? 52वी अमेंडमेंट 1985. कितवं परिशिष्ट? 10वं परिशिष्ट, बरोबर का? 10 शेड्यूल पक्षांतर बंदी, 10 शेड्यूल काय काय प्रोव्हिजन आहेत? काय प्रोव्हिजन आहेत? एखाद्या पक्षाच्या तिकडावर निवडून आलाय, तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, अपक्ष सदस्यांनी प्रवेश केला, नॉमिनेटेड मेंबरनं 6 महिन्यानंतर प्रवेश केला, पक्षाच्या आदेशाच्या विरोधात मतदान केलं, आठवलं? खाली बघा बरं, 94, 10वी अमेंडमेंट काय सांगते रे? दादर नगर हवेली 10, 12, 14, आठवलं का ते? दादर नगर हवेलीसाठी आहे. 21वी अमेंडमेंट कोणासाठी आहे? सिंधी, आताच बघितलं. 52वी पक्षांतर बंदी आताच बघितलं. आणि 121 GST आताच बघितलं. खाली बघा, केंद्रीय निवडणूक आयोग बघा कुठल्या कलमात आहे रे? 368 मध्ये काय आहे? घटना दुरुस्ती. 256 मध्ये काय? 255, 256 एक्झिक्युटिव्ह पॉवर, कळते का? 255 मध्ये काय आहे? अरे 255 ते 263 प्रशासकीय संबंध ना. 256 निर्देश. 150, 150, 150 कलम काय? 148 ते 151 कॅगचा आहे ना, कॅगचे अहवाल वगैरे. पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण? आता विचारला, रमादेवी. निवडणूक आयोगाची कर्तव्य भाग 15 कलम 324. संसद राज्य मंडळाच्या निवडणुका कोण घेतो? भारताचा निवडणूक आयोग. सोपे सोपे प्रश्न आहेत. ते करंटचा प्रश्न होता 2017, तेव्हा ते राज्य निवडणूक आयुक्त कोण होते? जोगेश्वर सारिया. आता विचारलं जाईल, जेव्हा 2024च्या किंवा 25च्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका होत्या, तेव्हा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण होते? कोण होते सध्या? सध्या असा प्रश्न आला उद्या तर, की जेव्हा 2025च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत होत्या, तेव्हा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण होते? आता इलेक्शन होत आहेत, उद्याच्या कंबाईनला जर असा प्रश्न आला तर कोण होता? सर्च करा, कोण होता? केंद्रात कोण आहे? गणेश कुमार. राज्यात कोण आहे? दिनेश वाघमारे. खाली बघा, राज्य निवडणूक आयोग. महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोग कधी स्थापन झाला? 26 एप्रिल 1994. राज्य निवडणूक आयोग संदर्भात घटनात्मक तरतुदी 73वी अमेंडमेंट 243 के आणि 74वी अमेंडमेंट 243 ZA, बरोबर का? बघा, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह, अरे विधान परिषदेच्या निवडणुका कोण घेतं? केंद्राचा निवडणूक आयोग घेतो ना. हा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच निवडणुका घेतोय, बरोबर का? हा, हॅलो हॅलो. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आपला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. आणि हा फक्त केंद्र ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेतोय, बरोबर?
म्हणून बी चुकला. राज्य निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल. पण त्यांना पदावरून दूर कोण करतात? राष्ट्रपती. बरोबर आहे की नाही? बी बरोबर आहे. बघा बरं पुढे बघा, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग मला सांगा, पुढे अयोग्य विधान. मागासवर्ग आयोग ही वैधानिक संस्था आहे. बरोबर आहे. 14 ऑगस्ट 1993 ला ती स्थापन झाली होती. तेव्हा ती वैधानिक संस्था होती. पण सध्या 102व्या अमेंडमेंट त्याला काय दिलाय? घटनात्मक दर्जा दिलाय. कलम किती आहे? 323 बी. 323 बी आहे. बरोबर आहे का? आता हे वाक्य चुकीचं आहे, पण तेव्हा हे वाक्य बरोबर होतं. पुढे बघा बरं, हा गृह खात्यांतर्गत काम करतो का? नाही. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण. हा गृह खात्यांतर्गत कसं काम करेल? सामाजिक न्याय मंत्रालयात. ह्या आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठी देणे एवढं सक्षम करण्यात आलेले नाही. ओके, सक्षम करण्यात आलेलं नाही. बरोबर आहे, तेवढा काही पॉवर नाही त्याला. या आयोगाची स्थापना 1990 मध्ये झाली. 90 मध्ये झाली का? 93 मध्ये झाली. बीडी बीडी केंद्रीय लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा किती? भाग 14. 315 ते 323. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कुठल्या कलमात आहे? 315 भाग 14. राज्य लोकसेवा बघा बरोबर नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. बरोबर. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी काम करतं. फक्त राज्य शासनासाठी काम करतं. बी चुकला. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नेमणुका केंद्र शासन करतं का? राज्य शासन करतं. चुकला. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याची नेमणुका राज्य शासन करतं. बरोबर आहे. उत्तर काय? एडी. एडी आहे का बघा त्याच्यात? बरोबर नाहीत. बरोबर नाहीत. बीसी बीसी बीसी. हा प्रश्न कॅन्सल झालेला असला पाहिजे का? बघा, अध्यक्ष नेमणुका राज्यपाल करतो, राज्य शासन नाही करत. राज्य शासन नाही करत, राज्यपाल करतो. हॅशटॅग झालाय प्रश्न हा. जाऊन बघा घरी. ग्रुप बी 2022 चा प्रश्न. हॅशटॅग झालाय हा प्रश्न. राज्य शासन नाही करत, राज्यपाल करत. ह्याच्यात फक्त ह्याचं उत्तर पाहिजे बीसीडी. बीसीडी नाही. कॅन्सल झालाय प्रश्न. मी बघून आलोय. सांगावं म्हणलं, लोड घ्यायला घेतील. राष्ट्रीय विकास परिषद कधी स्थापन झाली? 1952 ला. हा, त्याच्यात कोण कोण असतं? पंतप्रधान असतात, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, राज्याचे मुख्यमंत्री. वित्त आयोग नसतो फक्त. वित्त आयोगाचा काही संबंध नाही. नीती आयोगाचं काय चुकलं रे? 105. नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट. काय इन्स्टिट्यूशन? इन्स्टिट्यूशन. ए चुकला बघा. 1 जानेवारी 2015 आहे. अध्यक्ष पंतप्रधान असतात. ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. कुणाच्या जागेला आला? प्लॅनिंग कमिशनच्या जागेला. ही कसली संस्था आहे? घटनाबाह्य का घटनात्मक? घटनाबाह्य. घटनाबाह्यचा कुठला प्रकार? कार्यकारी का वैधानिक? कार्यकारी. पहिले लोकपाल घोष, दुसरे लोकपाल खानविलकर. खानविलकर. कायदा 2013 चा. वैधानिक संस्था. पंचायत राज्य बाबतीत समित्या. खालीपैकी कोणती समिती पंचायत राज्य संदर्भात नाही? कुठली नाही रे? राजमन्नार समिती. राजमन्नार समिती कुठले? केंद्र राज्य संबंधातले. अशोक मेहता आहे. 77 ला स्थापन झाली. 1977 ला. 2 स्तरीय पंचायत राज सांगितलं होतं तिनं. थंगन समिती 1988 ची आहे. सिंघवी समिती 1986 ची आहे. 107. उत्तर 2. बरोबर का? त्यानंतर पुढे बघा, खालीपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट? पी.बी. पाटील. बाबूराव काळे 80 चे आहे. बोंगीरवार 70 चे आहे. वसंतराव नाईक 61 चे आहे. जर असा प्रश्न आला, महाराष्ट्रातलं पंचायत राज कुठल्या समितीच्या शिफारशीचे आहे? उत्तर काय असणार? वसंतराव नाईक. असं.
बलवंतराय मेहता समिती कधी स्थापन झाली होती? 109 1957 ला. तिचा उद्देश काय होता? समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजना कार्यक्रम याच्या अपयशाची कारण शोधणं. बॅक साइडला असेल बघा. 2 नंबर बरोबर. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजच्या संबंधित जिल्हा पंचायत ग्रामस्तर मध्यस्तर हे किती मध्ये? 243. 243 ते 243 किती? जडजी. 73व्या भाग 9 आला आणि 74व्या भाग 9 आला. बरोबर का? 111 दोन्ही बरोबर आहे का? हा बरोबर आहे. 243 ई काय? पंचायतीचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. कधीपासून मोजला जातो तो? पहिल्या बैठकीपासून मोजला जातो. 111 ची दोन्ही बरोबर आहेत बघा. 112 बरोबर का? माझं चुकलंय का काय? 111 खालीवर झालं का? 112 काय? हा बरोबर की. 111 ची दोन्ही बरोबर का? 111 दोन्ही बरोबर का? 112 112 3 पहिल्या बैठकीपासून नेहमी कार्यकाळ मोजला जातो. गुड. आरक्षण डी डी. बी मध्ये काय? बी मध्ये काय? बी इस्टॅब्लिशमेंट. बी शिकवलं होतं बी. सी मध्ये कॉम्पोजिशन रचना. ई मध्ये इरा. वर दिलंय बघ ते कलम. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन. आपली 73वी अमेंडमेंट त्या दिवशी लागू झाली. 73व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतींना कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या नाहीत? भूमी सुधार कायदा लागू करणं. ती तर जबाबदारी नाहीच आहे त्यांची. नाही त्यांची. ए जिथं आहे ते तुमचं उत्तर असेल. 3 नंबरचं उत्तर. डी गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणं. ते नाहीये. म्हणचाल उद्या गावात गौतमी पाटील आणा. नाही तसलं काय मनोरंजन वगैरे नाही. बघा ए ग्रुप सी 113 चा प्रश्न 116 बघा. 116 चा प्रश्न 113 ला रिपीट झाला बघा. बरोबर का? बघा बर. रिपीट झाला प्रश्न बघा. बरोबर का? हा सगळं बरोबर आहे ना? 117 बघा. क ख ख ठ ठ ठ ठ श पेक्षा असं करा. 243 असं करा. आता तुम्हाला येईल उत्तर बघा. 243 ए 243 डी 243 बी आणि 243 के असं करूला. क म्हणजे ए, घ म्हणजे डी, ख म्हणजे ब, बी बी आणि ट म्हणजे के. आता काढा बरं. आता उत्तर निघेल. ए ग्रामसभा, बी डी आरक्षण, बी स्थापना, के निवडणुका. आता जमेल. मराठीत नाही जमत हे ठ छ ब छ काय. इंग्लिश कळतंय का? म्हणून तुम्हाला मी इंग्लिश लिहून दिलं आणि मग आता उत्तर बघा. म्हणून असलं ते इंग्लिश मध्ये बघायचं. खाली असतो पेपर इंग्लिश मध्ये. खाली बघा बर. महानगर क्षेत्र नियोजन समिती कलम किती आहे तिचं? 243 झेड. डी 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 कुठली आहे? जिल्हा नियोजन समितीने. ई महानगर नियोजन समिती. या समितीची रचना सदस्याच्या निवड. चुकीचं विधान विचारलंय. या समितीची रचना सदस्य निवडची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो. बरोबर आहे. राज्य शासनालाच असणार आहे. या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधी देण्याचे राज्य शासन तरतूद करू शकतं. हो महानगरासाठी असतात त्या. खाली बघा बर. 74व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालीपैकी कोणतं विधान बिनचूक आहे? बघा. या घटनानुसार नगरपालिकांच्या निवडणुकी संदर्भात बाबी न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास बंदी आहे. हो 243 किती? ओ ओ का पी? पी असेल इकडं. इकडं ओ 73व्या अमेंडमेंटचा ना. इकडे पी असेल. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेची कार्य अधिकारी यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही. हो
ह्या पोदामध्ये मणिपूरचा संबंध नाही, मणिपूरचा संबंध नाही, मणिपूरला लागू आहे 74 म्हणून. उत्तर अ आणि ब असेल बघा. खाली ग्रामपंचायतीमध्ये या बर. ग्रामसभेला घटनात्मक दर्जा कोणती? 73 का 74? 73. कलम 243 ए. सरपंचाचे अधिकार कर्तव्य ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं. हो. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं रक्षण करणं. हो. अधूनमधून इकणं पण. ग्रामपंचायतीतील क्षेत्राची प्राथमिक शाळा देखरेख ठेवणं नाही. शाळा व्यवस्थापन समिती आहेत सर्व शिक्षा अभियानानुसार. हा क नाहीये सरपंचाचं काम. खाली ग्रामसभेच्या रचनेत अचूक वाक्याचा समूह बनवा. हॅशटॅग झालाय बघा हा प्रश्न. का झालाय बघूया आपण. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. नाही, हे चुकला. प्रौढ प्लस मतदार. आता समाधान कोकाटे प्रौढ आहे पण गावचा मतदारच नाही. प्रौढ प्लस मतदार. हा हे चुकला. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद असतो पण तो गावातला रहिवासी पाहिजे, हे लक्षात ठेवा. ग्रामसभेला निवडणूक असते नसते. ग्रामपंचायतीच्या सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार, बरोबर आहे की. मतदार म्हणजे प्रौढ व्यक्ती. म्हणजे उत्तर काय पाहिजे? बीडी. बीडी 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 आहे का? बीडी नाही. बीडी बीडी नाही. चुकला. हॅशटॅग झाला. बरोबर का? मतदार म्हणजे प्रौढच आला की. बी आणि डी. ए कसा काय कळाला का? प्रौढ नागरिक नाही, प्रौढ प्लस मतदार. सगळेच प्रौढ मतदार नसतात. बरोबर का? हा सगळे मतदार प्रौढ असतात. आता हे बघा ह्याचं गावच्या मतदार यादीत नाव नाही. हे प्रौढ आहे पण मतदार नाही. दोनदा केले का? बोगस. चला खालीपैकी कोणते ग्रामसेवकाचे काम नाही? ग्रामपंचायतीचा निधीचा योग्य वापर करणं. हो. ग्रामसभेचा अहवाल तयार करणं. हो. आणि शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणं. हो. सगळे आहेत. खाली सरपंचाच्या बाबतीत बघा. सरपंचाची ज्याची निवड सभासदांमधून झाली त्या बाबतीत बोललोय. अथवा उपसरपंच यांचं पद रिक्त झाल्यापासून 30 दिवसात ते भरलं पाहिजे. हो 30 दिवसात भरलं पाहिजे. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे 3 महिन्यात भरलं पाहिजे. नाही 6 महिन्यात भरलं पाहिजे. 3च्या ऐवजी 6. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. नसतो कसं असतो? मग इथं बरोबर काय फक्त ना. ग्रामविकास समित्या ह्या कशा असतात? ग्रामपंचायतीला असतात. ग्रामपंचायतीत असतात ग्रामविकास समित्या. ग्रामविकास समित्यांतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. नाही 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल. 12 ते 24 ची रेंज असते. चुकला. समजतंय? हा. ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून असले पाहिजे. हो. जेवढे काही रचना आहे त्यातले 1/3 सदस्य हे ग्रामपंचायतीच्या मेंबर मधून निवडून आले पाहिजे. बरोबर आहे. सदस्यापैकी एक म्हणजे 50% पेक्षा जास्त सदस्य हे महिला असल्या पाहिजे. हो. उपसरपंच हातीचा पदसिद्ध अध्यक्ष उपसरपंच असतो का? कोण असतो? कोण सांगेल? कोण कोण? नाही नाही नाही. ग्रामसेवक हातीचा पदसिद्ध सचिव असतो पण पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? कोण असतो? शोधा आज घरी जाऊन. तेवढं तरी काम देतो तुम्हाला. तेवढं तरी. हा बघा उपसरपंच तर नाही. ह्याचं उत्तर काय? ब क ई. हा अ का चुकला मी सांगितला. ड का चुकला तुम्ही शोधा आज घरी जाऊन. हा ग्रामसभेच्या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही? कोणतं विधान योग्य नाही? बघा हा पण हॅशटॅग झालाय. काय हॅशटॅग झालाय आपण बघू.
पंचायतीच्या स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतो. पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये बर पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. पंचायतीतील सर्व नोंदणीकृत बरोबर का मतदारांची, बरोबर आहे की. त्यानंतर ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार कुठे करतं? राज्य शासन. त्याची ग्राम पातळीवर अधिकार आणि कार्य राज्य पातळीवर राज्य विधिमंडळासारखे असतात. आता झालं बोंगाळा सगळा कार्यक्रम. ग्रामसभा आणि राज्य विधिमंडळ कुठे आहे का? कळालं का? 3 आणि 4 दोन चुकीचे आहेत तिथं. हॅशटॅग झाला. पहिली 2 बरोबर आहेत, 3 आणि 4 चुकीचे आहेत. हॅशटॅग झालाय प्रश्न. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिलेख ठेवणं आणि त्याची योग्य ती सुरक्षा राखणं ही सरपंच उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. दादा सरपंच उपसरपंच नसते, ही ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. आताच मागं बघितलं, कुठं बघा बरं इकडे ग्रामसेवकाचं कार्य मागं बघितलं बघा आपण. 123 2 नंबर बघा, ग्रामसभेचे अहवाल तयार करणं वगैरे. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत घेतली पाहिजे. हो बघा वर्षात 4 ग्रामसभा होतात, कळतंय का? म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे त्याच्यात. 4 त्रिक 12 ना, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे. पण पहिली ग्रामसभा आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत घेतलं पाहिजे. आणि तिथनं पुढच्या ज्या 3 आहेत ना, मग त्या 3 महिन्याला 4 महिन्याला तुम्ही घेऊ शकता. असं 128 काय म्हणतं बघा, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल तेव्हा. हो बरोबर आहे. बघा ग्रामपंचायतीने जर एखादा ठराव केला, समजा गावात दारूबंदी, तर तो ठराव रद्द करायचा असेल तर पुढच्या किती महिन्यात? 3 महिन्यानंतर 3 महिन्यापर्यंत ग्रामपंचायतीने पारित केलेला कुठलाही ठराव रद्द बदल सुधारणा करता येत नाही. 3 महिन्यानंतर जे काय असेल ते करायचं. बरोबर आहे. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर, हे बरोबर आहे. 2/3 बहुमतानेच तो बदलला पाहिजे, हे पण बरोबर आहे. सगळं वाचायची गरजच नाही. 3 महिन्याच्या नंतर बदलायचा आणि 2/3 बहुमताने बदलायचा, दोन्ही बरोबर आहेत. थेट निवडलेल्या सरपंचाच्या बाबतीत चुकीचं विधान. सरपंचाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्याच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. हो 2/3 तहसीलदाराला नोटीस द्यायची, सांगितलं होतं मी. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमत आहे. हो 3/4 बहुमत प्लस ग्रामसभेचं सुद्धा विशेष बहुमत आहे, साधं बहुमत आहे ग्रामसभेचं. जर अविश्वास ठराव फेटाळला तर पुन्हा 2 वर्ष मांडता येणार नाही. बरोबर आहे, 2 वर्ष मांडता येणार नाही. 4 मध्ये 1 वर्ष दिलंय, अखेरच्या 2 वर्षात मांडता येत नाही. बघा शेवटच्या 2 वर्षात मांडता येत नाही. इथं काय म्हणलंय? शेवटच्या 1 वर्षात मांडता येत नाही. 4 ला म्हटलं अखेरच्या वर्षात, अखेरच्या 2 वर्षात मांडता येत नाही. करेक्शन बघा, चौथं का चुकलंय? अखेरच्या वर्षात म्हटलंय, तसं नाही, अखेरच्या 2 वर्षात मांडता येत नाही. बघा किती नॅरोला येऊन चुकवलंय. 4 नंबरचं वाक्य अखेरच्या वर्षात नाही, अखेरच्या 2 वर्षात. बघा किती नॅरोला येऊन चुकवलंय. चला खाली बघा, जिल्हा परिषद. हा प्रश्न हॅशटॅग झालाय. काय हॅशटॅग झालाय आपण बघू. जिल्हा परिषदेची बैठक आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे. 1 नाही 3, 1 च्या ऐवजी 3 करा. जिल्हा परिषद अध्यक्ष 1/पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखीविनंतीनुसार 1/पंचमांश नाही 2/पंचमांश 2/पंचमांश 2/5. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थित उपाध्यक्षाने भूषवलं पाहिजे. हे बरोबर आहे. का बरोबर आहे? अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीच्या अध्यक्षांना विशेष समितीचा सभापती नाही, विशेष सभापती संबंध नाही,
इतर सदस्य, त्यांच्यातले इतर सदस्य. क ड पण चुकलाय, ड पण चुकलाय. अ ब ड उत्तर आहे का बघा बरं. अ ब ड हा विचारलंय काय, बरोबर. मग फक्त क उत्तर आहे का, गेला. 131 उत्तर 2 नंबरचा पर्याय आहे. असं खूप कमी वेळा विचारतात हे कलम बिलम, खूप कमी वेळा विचारतात. हा 2 नंबरचं वाक्य त्याचं उत्तर आहे, फक्त बघा. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कशासाठी आलं होतं, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणं वगैरे त्या संदर्भात आलं. राज्यशास्त्राची संकल्पना. थॉमस हॉब्स कोण आहे रे, रुसो 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 बघा, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणतात, बरोबर का. ब ला 4 कुठं कुठं आहे बघा, ब ला 4, 4 ला, अरे कसं काय दिलं हे, आ 2 2 ब ला 4, म्हणजे 1 ला क ना, थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्वज्ञ. अ ला 2 कोण, फ्रेडरिक हायेक अँग्लो इंडियन ऑस्ट्रियन तत्वज्ञ. आणि अमेरिकन तत्वज्ञ कोण आहे, रॉबर्ट नॉझिक. आणि रुसो कोण आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक रुसो. कळलं का, असं. हे बघा आता हे प्रशासनाचे प्रश्न तुम्हाला सांगू का. हे बघा, हे दोन नंबर 134 135 136 हे प्रश्न जे आहे ना, हे प्रश्न पॅनिक करायला टाकले होते त्यांनी. हे राज्यसेवा मुख्य बघा, राज्यसेवा मुख्यला प्रशासनाचं एक पुस्तक आहे, प्रशासन, जे पार्ट 2 ला वापरलं जायचं मेन्सच्या, ठीक आहे. ते के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये प्रशासनाचे हे पाठीमागणं ऍज इट इज प्रश्न कॉपी करून टाकलेत. हे 134 135 136 ऍज इट इज कॉपी करून टाकलेत प्रश्न. तिथनं पार्ट सेकंडचं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं प्रशासनाचं. त्याच्या पाठीमाग प्रशासनावरचा कंट्रोल, मग तो प्रशासनावर ज्युडिशरीचा कंट्रोल असतो, जनतेचा कंट्रोल असतो, कायदे मंडळाचा कंट्रोल असतो, न्याय मंडळाचा कंट्रोल असतो. तर त्या अशा विविध प्रकारचं प्रशासनावरचा कंट्रोलचं एक चॅप्टर आहे. हे तिथनं ऍज इट इज उचलले आणि इथं टाकलेत हे तिन्ही प्रश्न. समजतंय, तो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, राज्यसेवा मेनच्या अभ्यासक्रमातून हे टाकले. ठीक आहे. 34चं उत्तर दोन्ही बरोबर आहेत. 135चं उत्तर कायद्याचं राज्य आहे आणि 136चं उत्तर 3 आहे. परत असे प्रश्न येणार नाहीत, पण आलेले हे पण यांनी स्वतः बनवले नाहीत प्रश्न, हे डोक्यात ठेवा. महत्वाची कलम 137 बघा, 34चं 1. अरे हे मी एक्सप्लेन करण्यात काहीच मजा नाही का, कारण ऍज इट इज यांनी त्या पुस्तकात उचलून टाकलेत प्रश्न आणि आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, हे परत येणार पण नाही. महत्वाची कलम बघा 137, संसदेची निर्मिती कुठल्या कलमात आहे रे, संसद 79, बरोबर का. निवडणुकीची पद्धत 55, उपराष्ट्रपती 63, महान्यायाधीश 76, बरोबर का. कलम चुकवलेत बघा. 138चं उत्तर काय, 138चं उत्तर काय, चौथी अनुसूची, बरोबर की नाही. पहिल्या अनुसूचित काय, संघ व त्याचे राज्यक्षेत्र. दुसऱ्या अनुसूचित वेतन भत्ते, तिसऱ्यात क्षमता. बरं ते बघा, ग्रुप सी 2024 ला प्रश्न आला. शेड्यूल कुठे, केंद्र सूची राज्य सूची मूर्ती कितव्या सूचीमध्ये आहे, 7व्या. 5वीत काय, 5वी 10 राज्य ट्रायबल क्षेत्रातली. 6व्यात 4 राज्य एटीएम स्क्वेअरची टिक्स दिली मला, एटीएम स्क्वेअर, आसाम, ती त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, एटीएम स्क्वेअर. आणि अनुसूची 8 भाषा, आता मागे बघितलं आपण, बरोबर. समोरच्या सूचीमध्ये खालीपैकी कशाचा समावेश होत नाही म्हटलंय पैकी, करारनामे आहेत, जंगले आहेत, जकात, जकात केंद्र सूचीत जातं, बरोबर का. जकात, जकात मला वाटतं राज्य सूचीत जातं का, जकात, जकात
जगात राज्य सूचित जात असेल, बरोबर. दिवाळखोरी नादारी ते आहे समोरच्या सूचित. क उत्तर असेल बघा त्याचं, क. आणि 114चं बघा बरं, 141 दिव्यांग बेरोजगार चुकीची जोडी सांगितली, योग्य जोडी सांगितली, योग्य. दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्य राज्य सूचित आहे का? हाय. पोस्ट केंद्रात आहे का? हाय. बँकिंग केंद्रात आहे का? हाय. आणि सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा राज्य सूचित नाही. हा, महत्वाच्या प्रमुख केंद्रात आहेत आणि बाकी राज्याकडे आहेत, म्हणून डी चुकला. सर्व नाहीत, सर्व नाहीत, महत्वाच्या वगळून. महत्वाच्या तीर्थयात्रा केंद्र सरकारकडे आहेत, इतर राज्याकडे आहेत, बरोबर का? 142 बघा, समोर सूचित कुठल्या विषयात म्हणताय? वीज आहे का? हाय. घटस्फोट आहे का? हाय. वजन आणि मापे त्यांचे मानांकन, हे मानांकन जातं केंद्र सूचित आणि वजन मापे फक्त राहतं राज्य समोर सूचित. समजलं का? कामगार संघटना हाय, समोर सूचित आहे कामगार संघटना. कामगार संघटना कुठल्या कलमानुसार असतील संविधानाच्या? कामगार संघटना, कामगार संघटनेचं कलम कुठलं आहे संविधानातलं? कोणत्या मूलभूत हक्कात असतात कामगार संघटना? संघ, संघटना, सहकारी संघ, 1901 सी. ओके. भारताच्या संविधानानंतर विषय आणि सूची अयोग्य जोडी, जंगले समोर सूची हाय का? हाय. बघा आता जंगल गेलो कुठेतरी. 140 मध्ये बघा, स्टॉक एक्सचेंज समोर सूचित, शेअर मार्केट केंद्राकडे आहे ना, समोरची सूचित कुठं? पोस्ट ऑफिस केंद्रात आहे, सार्वजनिक आरोग्य राज्यात आहे. पोस्ट ऑफिस 3 नंबर, 2 नंबर बघ, स्टॉक एक्सचेंज केंद्राकडे दिले समोरती. संघ सूची, बरोबर. 144 ते पहिल्यांदाच विचारला होता, चर्चेत होता जरा, कटारा खटला वैद्यकीय संदर्भात आहे. हे हिस्ट्रीतनं प्रश्न आहे बघा. मॉन्टेग्यूचे स्पट सुधारणा अहवाल कधी आला? जुलै 1918. ते हिस्ट्रीतनं प्रश्न आहे. किती नंबरचा प्रश्न? किती? 124 का? किती किती नंबरच्या अडचण झालं? 143 मध्ये 144 ती काय, ती खटला आता विचारला, ते वैद्यकीय निगेच्या संदर्भात येतो. 145 हिस्ट्रीत ना आला. लोकशाहीची वैशिष्ट्ये बघा, लोकशाहीत अल्पसंख्याकाचं सरकार कधीच नसतं, बहुसंख्याकाचं असतं. सी बाजूला काढा, बाकी सगळं बरोबर आहे लोकशाहीच्या साठी. लोकशाहीत अल्पसंख्याकाचं सरकार कधीच नसतं, बहुसंख्याकाचं असतं, म्हणून फक्त सी बघा. इथनं जाऊन पुन्हा युट्यूबला आहे 9 वाजता युट्यूबला. ते मलेशिया वगैरे, त्याचं उत्तर 147 2 आहे बघा. 148 उत्तर काय? मतदार दिन कधी असतो? 25 जानेवारी. आपला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना दिवस आहे तो 8 मार्च. हा, म्हणजे आपला एक उत्तर असेल बघा त्याचं. ब चं उत्तर काय रे? 1 ना, 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. महिला दिन, महिला 8 मार्च आणि ग्राहक दिन 15 मार्च. ओके ओके. ह्यातला आपल्या कामाची किती आहेत माहिती का? फक्त एक. मतदार दिन आपल्या बी घेताना सगळं घेतलंय बाबा, आपल्या कामाचं जेवढं आहे ते पण घेतलंय. दिनविशेष संपलं. 76 का? परत जाऊ. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश यांचा समावेश असतो. कोण? राष्ट्रपती ठरवतील तितके इतर न्यायाधीश. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत कोण ठरवत आहे? संसद. आणि हायकोर्टाच्या बाबतीत कोण आहे? राष्ट्रपती. असं. आणि हे किती कलमात आहे? 216 असं सांगितलं होतं. ओके.